घराची भिंत पडून 87 वर्षीय आजीचा जागीच मृत्यू। यवतमाळच्या कळंब तालुक्यातील आष्टी येथील घटना। सीताबाई वामनराव कलंबे असे मृतकाचे नाव। शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन। दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालयाच्या सभागृहात आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी राळेगाव तालुका येथील जनतेसाठी विविध समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते। मिशन ग्रीन भवानी माता टेकडी निंबीतर्फे झाडांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा। छत्रपतींचा बंदिस्त पुतळा मोकळा करण्याच्या मागणीसाठी उमरखेड शहरात तीव्र जन आंदोलन। मराठा मावळा संघटनेसह विविध संघटनांच्या पुढाकारात उमरखेड शहर कडकडीत बंद। रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। 129 जणांनी केले रक्तदान। मारेगाव साई मित्र परिवाराचा उपक्रम। शहरातील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर भव्य रक्तदान शिबिर साई मित्र परिवार आणि वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 जुलै रोजी शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। यवतमाळातील केदारेश्वर मंदिराच्या महिला पुजाऱ्यावर बंदूक रोखली। आमदार मदन येरावार यांच्यावरही आरोप। जागा बळकावत असल्याचा पत्र परिषदेतून आरोप। मोटरसायकल लंपास। महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणी येथील अविनाश विश्वनाथ ढगे वय वर्ष 40 यांच्या मालकीची मोटरसायकल वाहन क्रमांक MH29P 1113 किंमत ₹40,000 हिंगणी येथे ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक 20 जुलै रोजी घडली। बोथा साहेबराव येथे घरफोडी। पोफाळी तालुका महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोथा साहेबराव येथील करण पांडुरंग मोरे वय वर्ष 21 यांच्या दुकानाचे अज्ञात चोरट्याने कुलूपकोंडा तोडून आत प्रवेश करून किराणा सामान किंमत ₹28,000 व नगदी ₹7,300 असा एकूण ₹35,300 मुद्देमाल चोरून नेला। 36 वर्षीय तरुणाचा शेतात विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू। मारेगाव तालुक्यातील वरुड येथे राहणाऱ्या 36 वर्षीय सतीश अशोक मंदे याचा रविवारी शेतात काम करताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला। कालच्या पावसाने 24 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी। जिल्ह्यात सरासरी 42.9 मिलीमीटर पावसाची नोंद। 20 जुलैला सकाळी 10 ते आज सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 42.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कालच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात 24 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे। सदर मंडळातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले। जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर रोख लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा डोळ्यात तेल घालून काम करीत आहे। त्यामध्ये पुसद येथे सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेची टीम कार्यरत असल्याने मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे। तरी सुद्धा अवैध पद्धतीने देशी कट्टा बाळगणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। पावसाळ्याच्या दिवसातही शासकीय रुग्णालयात दुर्गंधी। सोयी सुविधांच्या हलगर्जीपणाच्या बाबतीत नेमकी चर्चेत असलेली शासकीय रुग्णालयात ऐन पावसाळ्याच्या दिवसातही अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। लोकप्रतिनिधी आमदार इंद्रनील नाईक यांनी महाराष्ट्र सरकार सार्वजनिक बांधकाम पुसद अंतर्गतच्या 25-15 योजनेअंतर्गत मौजे वनवारला येथे शादीखाना सभागृहाचे बांधकाम करता 30 लाखाचा निधी मंजूर करून आणला। आमदार इंद्रनील नाईक यांनी त्यांच्या आमदार फंडातून पुसद तालुक्यातील धनकेश्वर ग्रामपंचायतचे शादीखान्यासाठी 30 लाख मंजूर केले। या शादीखान्याच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पार पडला। आष्टा येथील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करा। महिलांचे पोलीस स्टेशनवर धडक, कारवाई करण्याची मागणी। येथे डीपीच्या केबलचा करंट लागून गायीचा मृत्यू। वडकी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मुक्या जनावराचा जीव गेला।
कोल्हापूर येथील विशालगड गजापूर मस्जिद व मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईचा दिला इशारा. 14 जुलै 2024 रोजी विशालगड व गजापूर जिल्हा कोल्हापूर येथे काही जातीवादी लोकांनी मुस्लिमांची धार्मिक स्थळं असलेल्या दरगाह मस्जिद व तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दरगाह मस्जिदचे तसेच मुस्लिम लोकांचे व त्यांच्या घराचे दुकानाची तोडफोड केली. समाजकंटकांनी केलेल्या या भ्याड कृतीचा सर्वप्रथम तीव्र निषेध महागाव तहसील कार्यालयावर मुस्लिम समाजाने उठविला. मारेगाव तालुक्यात पावसाचे थैमान. कोसारा सोईट पूल पाण्याखाली. यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला. कोसारा सोईट गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मार्डी व नंदापेरे येथे 4 दुकानात धाडसी चोरी. वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील किराणा दुकान फोडून चोरट्यांनी मार्डी येथील मोर्चा वळवीत बाजारपेठेतील मुख्य लाईनमध्ये असलेली 3 दुकान फोडून चोरीचा प्रयत्न केला. यवतमाळ जिल्ह्यात 4 दिवसापासून पावसाची रेपरेप सुरूच. पावसामुळे आर्णी तालुक्यातील शेती गेल्यावर खरडून.